संसदीय लोकशाही जी आपण वेस्टमिन्स्टर मॉडेलवरनं इंग्लंडमधनं घेतली, हं. त्याची जी मूलतत्व आहेत, ती आपण समजावून घेण्यात थोडेसे अपयशी झालेलो आहोत. ते काय होऊ सिंगल शकतं? लार्जेस्ट पार्टी हे क्रायटेरियन लोकशाहीमध्ये असू शकत नाही. कारण त्याच्यातून म्हणजे ज्यासाठी पक्षांतर बंदी कायदा आपण हो. केला, त्या सगळ्याच मातेरं याच्यामध्ये होईल. गेले 2 वर्ष यावर बोलतोय, बरोबर. की आत्ता जे हे सरकार स्थापन झालं आहे, हे सुद्धा घटनाबाह्य आहे, असं माझं पहिल्यापासून मत आहे, हं, हं. की विधान परिषदेवरचे जेव्हा ते हो. सदस्य नेमायची वेळ बरोबर. आली, कोश्यारी काहीच केलं नाही. काहीच नाही केलं. 2 हो. वर्ष नुसते बसून राहिले त्याच्यावर. ही अनकॉन्स्टिट्यूशनल बिहेवियर आहे. म्हणजे आज आपला स्पीकरवर विश्वास नाही, गव्हर्नरवर विश्वास नाही, हं. इलेक्शन कमिशनवर विश्वास नाही आणि आता सुप्रीम कोर्टावरही विश्वास नाही लोकं म्हणायला लागलेत, ही बरोबर. निराशाजनक आहे फारशी. आणि दुर्दैवाने की हल्लीचे वकील ज्याची बाजू घेतात त्याच्याकरता वाटेल तशी ती कॉन्स्टिट्यूशन वाकवतात. बरोबर. लढाई केवळ 145 ची नाहीये, ती सिंगल लार्जेस्टची सुद्धा आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेसाठीचा कौल मतपेटीत तर बंद झालेला आहे. आता सगळ्यांना उत्सुकता आहे, की 23 तारखेला नेमकं काय होतंय? 23 तारखेला या गोष्टीची पण उत्सुकता असेल, की महाराष्ट्रामध्ये पुन्हा काही घटनात्मक पेच निर्माण होतोय का? आणि मी हे यासाठी म्हणतोय, कारण एका गोष्टीची खूप चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये आहे, ती म्हणजे राज्यपाल सत्ता स्थापनेसाठी पहिल्यांदा कुणाला बोलवणार? मोठ्या आघाडीला म्हणजे ज्या आघाडीला सर्वाधिक जागा मिळालेल्या आहेत त्यांना बोलावणार, की सर्वात मोठ्या पक्षाला, सिंगल लार्जेस्ट पार्टीला ते बोलवतायत? आणि याच्यातली एक गंमत लक्षात घ्या, की भाजप या 6 पक्षांमध्ये सर्वाधिक जागा लढवतंय. जवळपास 150च्या आसपास जागा भाजप लढवतंय. त्याच्यानंतर काँग्रेस थेट 102 जागा लढवतंय. आता मतदार काय कौल देतील हे आपल्याला कळेलच, पण एक शक्यता जी आहे ती कदाचित जास्त जागा लढत असल्यामुळं भाजप सिंगल लार्जेस्ट ठरतोय का हे बघावं लागेल. आणि त्यामुळं ज्यावेळी महाराष्ट्रात 2 प्रमुख आघाड्या एकमेकांच्या विरोधात लढतायत, तेव्हा राज्यपाल सत्ता स्थापनेसाठी नेमकं पहिल्यांदा कुणाला बोलवतात, कुणाला प्राधान्य देतात, याच्यावरती बरंच काही अवलंबून असणार आहे. सोबतच एक गोष्ट लक्षात घ्या, की 23 तारखेला निकाल लागणार आहे आणि 26 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपणार आहे. मुदत संपल्यानंतर पुढं काय होतं? राष्ट्रपती राजवट लागते का? त्याच्यानंतर मग सत्ता स्थापनेचे पुढचे पर्याय नेमके काय आहेत? आणि या सगळ्याबद्दल घटना नेमकं काय सांगते? सत्ता स्थापनेची ही जी सगळी प्रक्रिया आहे, ती घटनेनुसार कशी चालायला पाहिजे? राज्यपालांनी नेमकं काय करायला पाहिजे? हे सगळे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आणि पुन्हा एकदा लक्षात घ्या, की या 2 आघाड्या जरी एकमेकांच्या विरोधात लढत असल्या आणि आपल्याला कायम बहुमताचा आकडा 145 मुळं 145 साठीचीच ही लढाई नाहीये, तर ही लढाई यावेळी सिंगल लार्जेस्ट पार्टीची सुद्धा आहे आणि त्यामुळं भाजप त्या दृष्टीनं काही रणनीती आखते का, याकडं सुद्धा सगळ्यांच्या नजरा असणार आहेत. ही सगळी गोष्ट जी आहे, ती पुढच्या संभाव्य शक्यतांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे. त्याच्यात एक मोठा सस्पेन्स दडलेला आहे आणि त्यामुळे या संदर्भात आपण व्यवस्थित चर्चा करणार आहोत. घटनेची सगळी मांडणी जी आहे ती काय सांगते हे समजून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत घटनातज्ञ प्राध्यापक उल्हास बापट सर. सर, जसं मी आत्ता उल्लेख केला, की महाराष्ट्राची यावेळीची निवडणूक 2 प्रमुख आघाड्यांच्यामध्ये होते आणि नेहमी लढाई 145 साठी असते बहुमताचा तो आकडा गाठण्यासाठी. पण कदाचित त्याच्या आधी एक लढाई याच्यात दडलेली आहे, ती सिंगल लार्जेस्ट पार्टी ठरण्याची. घटना नेमकं काय सांगते? राज्यपालांनी सगळ्यात पहिल्यांदा कुणाला आमंत्रित केलं पाहिजे? निवडणूकपूर्व आघाडीला की सिंगल लार्जेस्ट पार्टीला? कसं आहे, अगदी 2 वाक्यात या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाहीये. हं, आपल्याला संपूर्ण राज्यघटना लक्षात घेऊन होलिस्टिक अप्रोच घेतला तरच याचं उत्तर मिळणार आहे. हं, आणि दुर्दैवाने संसदीय लोकशाही जी आपण वेस्टमिन्स्टर मॉडेलवरनं इंग्लंडमधनं घेतली, हं. त्याची जी मूलतत्व आहेत, ती आपण समजावून घेण्यात थोडेसे अपयशी झालेलो आहोत. कारण आपल्याकडे प्रथा परंपरा वाढल्या नाहीत. लेखी राज्यघटना आहे, बरोबर. पण प्रथा परंपरा ज्या डेव्हलप व्हायला पाहिजेत. आता उदाहरणार्थ, इंग्लंडमध्ये एखादी व्यक्ती स्पीकर झाली, तर ती पक्षाचा राजीनामा देते एक्झॅक्टली. आणि हो, न्यूट्रल राहून जजसारखं काम करते. हो. आपल्याकडे कुठलेही स्पीकर जे असतात ते राजीनामा देत नाहीत आणि त्यामुळे पक्षाच्या आदेशानुसार त्यांची कामं चालतात. हे पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या विरुद्ध आहे. म्हणजे हे अपयश आहे एका अर्थाने. बरोबर. आपण प्रथा परंपरा निर्माण नाही करू शकलो. तसंच गव्हर्नरचा रोल काय तुम्ही आत्ता जे म्हणत हो, होता, हो, त्याचीही प्रथा हो. परंपरा आपण निर्माण करू शकलो नाही आहोत. तुमच्या मूळ मूळ प्रश्नाकडे मी जातो, मग उपप्रश्नांना आपण पुन्हा उत्तरं देऊ. बरोबर. हं.
की सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवायचं का ज्यांना बहुमत आहे त्यांना बोलवायचं? तर सुरुवातीच्या काळात जेव्हा आपली लोकशाही सुरू झाली, त्यावेळी केंद्र सरकारमध्ये राष्ट्रपती ज्याची सगळ्यात जास्त संख्या आहे पक्षाची त्यांना बोलवत असत. त्याच्यात काही प्रॉब्लेम आला नाही कारण काँग्रेस पक्षाला कायमच पहिले कित्येक वर्ष मेजॉरिटी होती. मग प्रश्न निर्माण व्हायला लागला आणि उदाहरणार्थ एक उदाहरण देतो, की शंकर दयाळ शर्मा जेव्हा प्रेसिडेंट होते, हं. त्यावेळी त्यांनी वाजपेयींची 161 लोकं त्यांच्या बाजूला होते आणि त्यांना लार्जेस्ट पार्टी म्हणून बोलावलं. हे बरं. वाजपेयींचं सरकार 13च दिवस फक्त टिकलं कारण एकही जास्त मनुष्य त्यांच्याकडे आला नाही. आला नाही. यावर त्यावेळी पी. चिदंबरम असं म्हणाले होते विरोधी पक्षात बोलताना, की वाजपेयींनी मुळातच हे अनैतिक कृत्य केलं आहे, की आपल्याकडे बहुमत नसताना त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारणं इथपासूनच सगळं चुकीचं होतं. याच्यात सुधारणा केली. ते के. आर. नारायण ज्यावेळी प्रेसिडेंट झाले, त्यावेळी त्यांनी सुधारणा केली आणि त्यांनी सांगितलं, की तसं नाही आहे. हं. तुम्ही जर का पंतप्रधान मी तुम्हाला नेमणार असेन, तर मला तुम्हाला कोणाचा पाठिंबा आहे, त्या सगळ्यांची लेखी पत्र असायला पाहिजेत. बरं. तुमचा पक्ष मोठा आहे म्हणून तुम्हाला बोलवणार नाही. तुमच्या पाठीशी बहुमत आहे की नाही हे पार्लमेंटरी डेमोक्रेसी दी काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स इज रिस्पॉन्सिबल टू लोकसभा. याचा अर्थ असा आहे की तिथे तुम्हाला मेजॉरिटी असायला पाहिजे. ते तुम्ही सिद्ध करा आधी. बरोबर. मला लेखी पत्र द्या. मग त्यांनी जेव्हा वाजपेयींना नेमलं, गुजरालला नेमलं, मग वाजपेयींना नेमलं, त्यावेळी त्यांची 5 वर्ष पूर्ण झाली. आता एक गोष्ट लक्षात घ्या, की याच्यात सुद्धा घटनातज्ञांची दुमत आहेत. हं. म्हणजे शिरवाई एक म्हणतात, डी. बसू एक म्हणतात. शिरवाई म्हणतात, की चंद्रशेखर आपलं चरण सिंगांना जे बरं. बोलावलं, हं. 65 का काहीतरी लोकं त्यांच्याकडे होती, तर हे चुकीचं केलं. बरं. डी. बसू म्हणतात, की नाही हे बरोबर केलं. याचं हं. कारण असं, की जी सगळ्यात जास्त ज्यांना आहे म्हणजे मग प्रेसिडेंटवर पक्षपाताचा आरोप येत नाही. बरं. सगळ्यात मोठ्या पक्षाला मी बोलावलं, तर त्यांना सिद्ध करता आलं करता नाही, आलं नाही. त्यांनी म्हणून बाहेर हो, जावं. हो. तर मी म्हणजे न्यूट्रॅलिटी प्रेसिडेंटची बाळगाई करता डी. बसू म्हणतात, की हे बरोबर आहे. तेव्हा यात दुमत आहे. परंतु आता असं ठरलेलं आहे, म्हणजे क्लिअर आता सुप्रीम कोर्टाने त्याला काही निर्णय पण निर्णयांमध्ये संमती दाखवली आहे, की लेटर्स आलीच पाहिजेत आणि 8 दिवसाच्या आत त्यांनी विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये मेजॉरिटी सिद्ध करायला पाहिजे. ज्याला कोणाला बोलवलं असेल त्यांनी. बरं. सिंगल लार्जेस्ट पार्टीला. कोणालाही. बरं. ते कोणाला बोलवायचं तर ज्यांच्याकडनं पत्र आली आहेत, की ज्यांना मेजॉरिटी आहे ओके. त्यांनाच बोलवायचं. ओके. त्यात आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नात एक दडलेला हे असं आहे, की निवडणुकीच्या आधी जर का अलायन्स झालेला असेल, तर त्यांना आधी बोलवावं, बरं. असं प्रथा आहे. मग त्यांना लेटर्स घ्यायची पण गरज नाही, कारण ते एकत्रच लढलेले आहेत. नाही, फक्त एक त्याच्यात संभाव्य शक्यता अशी आहे, की समजा आता 2 आघाड्या आहेत, महाविकास आघाडी आणि महायुती. आणि महाविकास आघाडीला थोडं बहुमत कमी पडत असेल, त्यांच्या जागा समजा 130-135 च्या आसपास आल्या आणि सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणजे त्यांची मतं जी आहेत, समजा भाजप सिंगल लार्जेस्ट ठरली आणि शिंदे आणि अजितदादांच्या जागा कमी पडल्या, म्हणून महायुतीचा आकडा हा महाविकास आघाडीपेक्षा कमी असेल, तर त्यावेळी नेमकं काय होऊ शकतं? नाही, त्यावेळी हेच तत्त्व वापरावं लागेल, की जो कोण मुख्यमंत्री होणार असेल, त्यांनी बहुमताची पत्र देणं आवश्यक आहे. नाहीतर काय होईल, की त्याला जर का मुख्यमंत्री नेमलं, तर मी तुम्हाला सांगायची गरज नाही. मग घोडेबाजार चालू होईल. बरोबर. म्हणजे तुम्हाला जर का 5च लोकं कमी पडत असतील, तर त्यांची किंमत कोटींमध्ये जाईल. जे इंडिपेंडंट असतील किंवा इतर लोकं असतील, ते येतील त्यांच्या बाजूला. हं. हेच तर बरोबर टाळायचं आहे ना आपल्याला. हं. म्हणून आधी पत्र द्या, तुम्हाला मेजॉरिटी आहे हे सिद्ध करा, मग मी तुम्हाला बोलवीन, असं गव्हर्नरनी म्हणायला पाहिजे. असं आत्ताचं या क्षणाचं चित्र आहे. बरोबर. नाही, समजा एक पहिली शक्यता आपण लक्षात घेतली, की एका आघाडीला बहुमत मिळालं. हं. तर निवडणूकपूर्व आघाडी आहे, आमच्याकडे बहुमत आहे असं पत्र ते राज्यपालांना देतील हं. आणि कदाचित मग त्यांच्यासाठी पण सोपं होईल, की त्यांना बोलवलं पाहिजे. पण कुठल्याच आघाडीला बहुमत नाहीये आणि भाजपला समजा जास्त जागा आहेत एका बाजूला. तर अशा वेळी काय होऊ शकतं? सिंगल लार्जेस्ट पार्टी हे क्रायटेरियन लोकशाहीमध्ये असू शकत नाही. कारण त्याच्यातून म्हणजे ज्यासाठी पक्षांतर बंदी कायदा आपण हो. केला, त्या सगळ्याचं मातेरं याच्यामध्ये होईल. बरोबर. आता ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, की मी गेले 2 वर्ष यावर बोलतोय, बरोबर. की आत्ता जे हे सरकार स्थापन झालं आहे, हे सुद्धा घटनाबाह्य आहे, असं माझं पहिल्यापासून मत आहे. हं. परंतु सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर निर्णयच घेतला नाही नाही. घेतला. हो. आता हाही फार मोठं माझ्या मते सुप्रीम कोर्टाचा हा जो विलंब आहे, हा अक्षम्य आहे माझ्या मते. एखाद्या राज्यामध्ये घटनात्मक सरकार आहे का घटनाबाह्य सरकार आहे,
हे ठरवायला 2.5 वर्ष लागणार असतील, हो. तर हे चुकीचं आहे सगळं ठरलेलं. म्हणजे सुरेश भटांची कविता आहे तसं झालं हे, खरंय, की खरंय. गर्दीत गारद्यांच्या गर्द्यांच्या सामील सामील. खरंय, रामशास्त्री खरंय. तसं झालं हे. खरंय. तसं होता कामा नये. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. हे बरोबर. पहिलं तत्व आहे. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशनल इश्यू असेल तर 6 महिन्याच्या आत त्याचा निर्णय लागायलाच पाहिजे. हं. तो लावलेला नाही आत्ताच्या ह्यानी. तुमच्या म्हणण्यानुसार की घटना हे सांगते की निवडणूक पूर्व आघाडीलाच बोलावलं पाहिजे त्यांनी. बरोबर. सिंगल लार्जेस्ट पार्टी जरी बीजेपी ठरली तरी त्यांना बोलावता कामा नये. पुस्तक तर हे सांगतंय. पण आपण बघितलं की पुस्तक पक्षांतर बंदी कायद्याबद्दल पण काय सांगत होतं आणि व्यवहारामध्ये नेमकं काय झालं. कारण शेवटी हे राजकारणी सगळ्या म्हणजे नियमांमध्ये पळवाटा शोधायलाच बसलेले आहेत जणू. आणि आत्ता तुम्ही जो उल्लेख केला की निर्णयच लागला नाही. म्हणजे एक प्रकारे निर्णय न लावणं किंवा त्याला विलंब लावणं हा सुद्धा एक निर्णयच झाला. अगदी निश्चितच. हो. आता तुम्ही जे म्हणताय राज्यघटनेप्रमाणे म्हणजे आता गेल्या काही दिवसात राज्यघटनेचं महत्त्व लोक निदान तोंडाने तरी जास्त बोलायला लागलेत. हम्म. आता उदाहरणार्थ नरेंद्र मोदी ज्यावेळी गेले आणि पहिल्यांदा पार्लमेंटमध्ये हो. बोलले त्यावेळी हो. त्या आधी त्या डेकोरेटिव्ह एडिशन जी ठेवलेली आहे तिथे गेले, ती उचलून डोक्याला लावली आणि हाच आता धर्मग्रंथ आहे भारताचा. बरोबर. गीता नाही, कुराण नाही, अ, अ, धर्मग्रंथ कुठला तर कॉन्स्टिट्यूशन असं त्यांनी सांगितलं. आपले अतिमाननीय चीफ जस्टिस जे होते चंद्रचूड, त्यांनी पण आता न्यायदेवता जी आहे तिच्या बरोबर. हातातली तलवार काढून तिथे कॉन्स्टिट्यूशन दिली आहे. बरोबर. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनला खूप महत्त्व आहे. म्हणणं आणि त्याप्रमाणे वागणं याच्यामध्ये फार मोठा फरक असतो ना. बरोबर. आता गव्हर्नर जो आहे तुम्हाला आता आपण डायरेक्ट महाराष्ट्राच्याच ह्याच्यावर येऊ. गव्हर्नरची अपॉइंटमेंट कोण करतं? 155 कलमाखाली राष्ट्रपती करतात. राष्ट्रपती कोणाच्या सांगण्यावरनं करतात? तर 74 कलमाखाली पंतप्रधानांनी सांगितलेलं असतं त्याची करतात. बरोबर. ही इज बाउंड बाय द म्हणजे ते इंदिरा गांधींनी अमेंडमेंटच केली आहे, की पंतप्रधान जे सांगतील ते राष्ट्रपतींना ऐकावंच लागले. ही शॅल ॲक्ट अकॉर्डिंगली असं वाक्य घातलं 42व्या घटना दुरुस्तीमध्ये. त्यामुळे गव्हर्नरची अपॉइंटमेंट कोणी केली आहे? प्रत्यक्षामध्ये पंतप्रधानांनी केली आहे. बरं गव्हर्नर किती वेळ काय राहू शकतो? 156 कलमाखाली ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट म्हणजे प्लेजर ऑफ द प्राईम मिनिस्टर. बरोबर. म्हणजे गव्हर्नरला नेमणं आणि गव्हर्नरला काढणं हे दोन्ही पंतप्रधानांच्याच हातात आहे. त्यामुळे सोली सोराबजींनी पुस्तक लिहिलं आहे गव्हर्नरवर. त्यात तो म्हणतो की गव्हर्नर त्याचं टायटल बघा काय आहे? गव्हर्नर द सेज ऑर साबोटर ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सेज म्हणजे जाणकार आणि त्याचं रक्षण करणारा आणि साबोटर म्हणजे तो नष्ट करणारा. हे का होत आहे? तर गव्हर्नर हा पार्शल वागतोय आणि हे आत्ता नाही बरं का. म्हणजे मी कुठल्या या सरकारला दोष देत नाही. हे इंदिरा गांधींपासून हे चालू आहे. उदाहरण आहे. पण जेव्हा घटना समितीमध्ये चर्चा झाली होती त्यावेळी बी.जी. खेर जे आपले मुख्यमंत्री होते त्यांनी भाग घेतला होता त्याच्यामध्ये. पुढे त्यांना पद्मविभूषण मिळालं त्यांच्या कार्याबद्दल. त्यांनी असं म्हटलं की अ गुड गव्हर्नर चांगलं काम करेल पण अ बॅड गव्हर्नर कॅन क्रिएट मिस्चिफ्स. बरोबर. हे त्यावेळी सुद्धा चर्चा झाली होती ते आपल्याला आता दिसतंच आहे की. बरोबर. आता गव्हर्नरनी टेक्निकली बघा 163 कलमाखाली देअर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाइज द गव्हर्नर. हो. आणि त्यांनी त्याच्याप्रमाणे वागायचं. आता इथे फक्त एकच प्रॉब्लेम आहे की जिथे त्याला डिस्क्रेशनरी पॉवर्स आहेत म्हणजे स्वतःच्या विवेकाने वागण्याची तिथे तो वागू शकतो. पण हे कॉन्स्टिट्यूशनल डिस्क्रिशन आहे. हे व्यक्तिगत डिस्क्रिशन नाहीये. आणि मग कॉन्स्टिट्यूशन कुठलं आहे? अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो म्हणजे तुमच्या लोकांकरता. एक म्हणजे आसामच्या गव्हर्नरला तसे काही अधिकार दिलेत की त्याला चीफ मिनिस्टरला विचारावं लागत नाही. त्यानंतर ॲडजॉइनिंग टेरिटरी जी असते युनियन टेरिटरी आहे त्याचा जर का तो ॲडमिनिस्ट्रेटर असेल तर या कारभाराकरता या चीफ मिनिस्टरला विचारावं लागत नाही. हे दोन. स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटीज गव्हर्नर्सना काही राज्यात दिलेल्या आहेत. म्हणजे 371 पासून 371 जे पर्यंत 11 एकूण आहेत. त्यात महाराष्ट्र गुजरात सुद्धा येतं. तर ते चीफ मिनिस्टरला कन्सल्ट करतील पण ते बंधनकारक राहत नाही. ते स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द गव्हर्नर असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर 356 कलमाखाली राष्ट्रपती राजवट लागू करा हे सांगायला चीफ मिनिस्टरची गरज नाही. तो गव्हर्नरचा अधिकार आहे. 2000 कलमाखाली एखादं बिल पास झाल्यावर त्याची संमती द्यायची असते. ती संमती न देता ते बिल प्रेसिडेंट करता राखून ठेवणं हा त्याचा अधिकार आहे. हे जे सगळे अधिकार आहेत हे गव्हर्नर वापरू शकतो. पण यात जे दिलेले नाहीत त्या सगळ्या बाबतींमध्ये गव्हर्नरला चीफ मिनिस्टरचं ऐकावं लागतं. हे सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मग तुम्हाला एक बारीक उदाहरण देतो की विधान परिषदेवरचे जेव्हा ते सदस्य नेमायची वेळ आली
कोश्यारी काहीच केलं नाही. काहीच नाही केलं. 2 वर्ष नुसते बसून राहिले त्याच्यावर. ही अनकॉन्स्टिट्यूशनल बिहेवियर आहे. आणि बरोबर. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, की प्रथा परंपरा आपल्या इथे पडत नाहीयेत. हं. कारण ॲज सून ॲज पॉसिबल असं जर का वर्डिंग असेल, तर त्याचा अर्थ 15 दिवस, 20 दिवस असं काहीतरी धरायचं त्याची ना. एक डेडलाईन हां. असली पाहिजे. तर बरोबर. ॲज सून ॲज पॉसिबल आता बरोबर. जेव्हा चीफ जस्टिसनी सांगितलं आपल्या नार्वेकर साहेबांना, की तुम्ही निर्णय घ्या हो. ॲज ड्युरिंग रिझनेबल टाईम. बरोबर. आता रिझनेबल टाईम कुठलीही लीगल डिक्शनरी उघडा, त्याच्यात 3 महिने दिलेले हो, असतात. हो. रिझनेबल टाईम म्हणजे. यांनी काहीच केलं काहीच नाही. नाही केलं. मग हे जे आहे ना, हे मिसइंटरप्रिटेशन आहे बरोबर. राज्यघटनेचं. हं. आणि दुर्दैवाने मी हे अगदी माझ्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगतो, की हल्लीचे वकील ज्याची बाजू घेतात त्याच्याकरता वाटेल तशी ती कॉन्स्टिट्यूशन वाकवतात. बरोबर. मांडणी हां. आपल्या बाजूने होते. हां. आणि आमच्या लॉमध्ये घटना एक सबस्टॅन्टिव्ह लॉ म्हणजे प्रत्यक्ष अर्थ काय आणि प्रोसिज्युरल लॉ म्हणजे ते चालवायची कशी. तर प्रोसिज्युरल लॉचा फायदा घेऊन सबस्टॅन्टिव्ह लॉ ते उलटापालटा करतात. हं. आणि मुद्दामून तुम्हाला हे सांगतो, मी इतके दिवस ते टीव्हीवर कधी बोललो नव्हतो. हं. पण आता सिसोदिया केसमध्ये सुप्रीम कोर्टानेच ते म्हटल्यामुळे आता मला बोलायचं धारिष्ट्य आलंय. काय? सुप्रीम कोर्टाने सांगितलं, की प्रोसिजर इज द हँडमेड ऑफ जस्टिस, नॉट द मिस्ट्रेस ऑफ जस्टिस. बरोबर. म्हणजे न्याय देण्याकरता या प्रोसिजरचा आपल्याला मदतनीस म्हणून उपयोग हो, करायचा आहे. ती हो, हो. रखेल नाहीये तुमची. खरं. अगदी बरोबर. हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि आपल्या इथे दुर्दैवाने बरोबर. आता अँटी डिफेक्शन लॉ जो आहे त्याच्यामध्ये मोठमोठे वकील देशातले आणि हो. परदेशातनं सल्ला देतात वर खरंय, आणखी. खरंय. चुकीचे सल्ले देत आहेत. पण आता हे चाललंय बरोबर. आणि याच्यात प्रथा परंपरा निर्माण होत नाहीये. बरोबर. म्हणजे सर आता जे सांगतायत त्याच्यातून तुम्ही लक्षात घ्या, की 23 तारखेनंतर नेमकं काय काय होऊ शकतं. आपण अपेक्षा करूयात, की मतदारांचा कौल जो आहे तो स्पष्ट थेटपणे येईल आणि त्याच्यातून कुठलाही पुन्हा एक नवीन कॉन्स्टिट्यूशनल क्रायसिस निर्माण होऊ नये. कारण मागच्या 5 वर्षामध्ये किती घटनात्मक गोंधळ घातले गेलेले आहेत, कोर्टात कशा केसेस चालल्या हे आपण सगळं बघितलेलं आहे. आणि पुन्हा पुन्हा गंमत तीच आहे, की जर बहुमत कमी पडलं दोनही आघाड्यांना, तर राज्यपाल जे आहेत ते नेमकं कुणाला बोलावतायत. पुस्तक काय सांगतं ते सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मला एक सर अजून विचारायचं आहे, की ज्यावेळी सत्ता स्थापनेसाठी तुम्हाला राज्यपाल बोलावतात, जर समजा तुमच्याकडे थोडंफार बहुमत असेल, पण तुमच्याकडे मेजॉरिटी आहे म्हणजे थोडी म्हणजे तुम्ही सिंगल लार्जेस्टच्या जवळ आहात, तर किती दिवस मिळतात सत्ता स्थापन म्हणजे पूर्ण हे करण्यासाठी? नाही. तेही राज्यघटना सायलेंट आहे. त्याच्यावरही प्रथा परंपरा निर्माण नाही झालेल्या. गव्हर्नरला जर का असं वाटलं 356 कलमाखाली, की द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्टेट इज नॉट कॅरीड ऑन अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, तर ते राष्ट्रपतींना सांगतात, की राष्ट्रपती राजवट लावा. बरं. आणि मग राष्ट्रपती राजवट लावल्यानंतर किती वेळ ती 6 महिने राहू शकते. हे आपण मागच्या वेळी हां. पण बघितलंय. परंतु त्याच्या समजा महिन्यांनी त्यांच्यात एकमत झालं आणि एकाला बहुमत मिळालं, परत तर जातील ते. राष्ट्रपती राजवट मागे घ्यावी लागेल. म्हणजे मागच्या वेळी महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापनेच्या सगळ्या खेळाच्या दरम्यानच राष्ट्रपती राजवट लागलेली होती आणि आता ज्या काही संभाव्य शक्यता आहेत त्याच्यामध्ये ती पण शक्यता आपल्याला नाकारून चालणार नाही. दुसरं एक सर एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, की ज्यावेळी महाराष्ट्राचा निकाल लागतोय त्याची तारीख डिक्लेअर आहे 23 नोव्हेंबर आणि विधानसभेची मुदत संपते 26 नोव्हेंबरला. म्हणजे अगदी 2 ते 3च दिवस मिळत आहेत. जी एक प्रक्रिया असते विधानसभा निर्मितीची ती या 2-3 दिवसात पूर्ण होते का? आणि जर समोरच्या पार्टीला फार बहुमतासाठी वेळ द्यायचा नसेल प्रूव्ह करण्यासाठी, तर राष्ट्रपती राजवट मग लगेच लागू शकते? कसं असतं एका दिवसातच खरं कळायला पाहिजे, की कोणाला बहुमत आहे. 3 बरोबर. दिवस हे खूप वेळ आहे. आता तुम्ही ज्या तारखा सांगितल्यात, ज्या तारखेला 5 वर्ष संपतात, त्या तारखेला विधानसभा ऑटोमॅटिकली डिझॉल्व्ह होते आणि ते सरकार संपतं. त्यावेळी जर का नवीन सरकार आलेलं नसेल, तर राष्ट्रपती राजवट लावावीच लागेल. बरं. म्हणजे 3 दिवस तुम्हाला मुदत आहे. माझ्या मते एका दिवसातच ठरतं, की कोणाला बहुमत आहे आणि कोणाला नाही आहे. बरोबर. आता तुम्ही विलंब लावायचाच ठरवलात, म्हणजे एखादी आघाडी जर बहुमतापासून थोडीशी कमी असेल, स्पष्ट बहुमत नसेल, तर त्यांना आपलं बहुमत सिद्ध करण्यासाठी ही 26 तारखेची डेडलाईन खूप म्हणजे हो. निकरानं पाळावी लागेल. हो. आणि नाही पाळली गेली तर काही दिवसांपुरती प्रेसिडेंट्स रूल लागेल. असं नाहीये की तिथे 6 महिने प्रेसिडेंट्स रूल लागेल. पण गैरसमज तो पण आहे एक लोकांचा, बरं. की एकदा लावली की 6 महिने त्याच्या पुढे 6 महिने ते ताणता येतं, तर तसं अजिबात नाहीये. ओके. ज्या दिवशी पार्लमेंटरी डेमोक्रेसीखाली काउन्सिल ऑफ मिनिस्टर्सला मेजॉरिटी आहे, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटीचं तत्व आहे याला म्हणतो आम्ही, त्या दिवशी त्याच्या लीडरला चीफ मिनिस्टर म्हणून बोलवावं लागेल. बरोबर. म्हणजे आत्तापर्यंतच्या चर्चेतनं 2-3 खूप इंटरेस्टिंग गोष्टी एकतर समोर येत आहेत,
लढाई केवळ 145 ची नाहीये, ती सिंगल लार्जेस्टची सुद्धा आहे. पुस्तक काय सांगतं ते सरांनी आपल्याला सांगितलं आणि सोबतच 26 तारखेला आपोआप म्हणजे बाय डिफॉल्ट विधानसभेची मुदत जी आहे ती संपते. त्यामुळे ते पुढचे 2-3 दिवस जे आहेत ते सुद्धा या सगळ्या संदर्भात महत्त्वाचे ठरणार आहेत. सर, आपण सत्ता संघर्षाचा उल्लेख केला मगाशी आणि तो निकाल जो आहे तो शेवटपर्यंत अर्धवट राहिला. सुप्रीम कोर्टाचं अंतिम भाष्य नेमकं काय आहे? हे आपल्याला अजूनही कळू शकलेलं नाहीये. निवडणूक आयोगाचा निर्णय सुद्धा म्हणजे त्यांनी दिलाय, पण त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाची मोहर उमटली आहे का हे आपल्याला अजून कळालेलं नाहीये. आता एक चर्चा अशी असते, ती खूप वेग चर्चा आहे, पण लोकांना असं वाटतं, की बाबा हे निकालानंतर एकत्रित येतील का? राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल, तर समजा त्यांचे आकडे मिळून ते एक पार्टी म्हणून दावा करू शकतात का नंतर? ती सिंगल लार्जेस्ट पार्टी होऊ शकते का? नाही, एक पार्टी म्हणून नाही दावा करू शकणार, पण दोघं एकत्र आले तर अलायन्स म्हणून दावा करू शकतील ना. बरं, म्हणजे एका अलायन्समध्ये दुसरा पार्टनर जॉइन होऊ हो, शकतो. निश्चितच होऊ शकतो. आता उदाहरणार्थ अजित पवारांना समजा शरद पवारांनी घेतलं परत, तर त्या दोघांची अलायन्स झाला, तर पार्टी नाही होणार. बरं, म्हणजे त्याला अजून इलेक्शन कमिशनची रिकॉग्निशन नाहीये आणि पार्टी आहे की नाही ठरवण्याचा पूर्ण अधिकार फक्त इलेक्शन कमिशनला म्हणजे 324 कलमाखाली पण आणि 29A रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्टच्या कलमाखाली पण पूर्ण अधिकार फक्त इलेक्शन कमिशनला आहे. त्यांनी सांगितलं तर ती पार्टी होईल. मग यांनी अर्ज करावा पुन्हा, की आमची एकत्र पार्टी आहे. मग त्यांना पुन्हा नवीन चिन्ह मिळू नाही, फक्त शकतं. इथं प्रॉब्लेम काय आहे, की इथे 2 आधीचे वेगवेगळे गटच नाहीयेत. इथे यांचं भांडण होतं फक्त आणि जर त्यांनी असं म्हटलं, की आमचं भांडण नाही, नाही, संपलं. भांडण नाहीये. हां, अजित पवारांच्या पक्षाला मान्यता दिलेली आहे. बरोबर. इलेक्शन आणि कमिशन. हां, आणि यांचा वेगळा पक्ष आहे. तसंच शिंद्यांच्या पक्षाला मान्यता दिलेली आहे आणि उद्धव बरोबर. ठाकरेंचा वेगळा पक्ष आहे. हे आत्ताच्या या क्षणाला 2 वेगळे पक्ष आहेत. बरं. ते लीगली ते एका पक्षातले 2 भाग नाहीत ते. नाहीयेत. हं, हं. ओके. म्हणजे हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे परत, की परत एकत्रित येताना ते एक अलायन्स पार्टनर म्हणून येऊ हो, शकतात. हो, हो, पण हो. असं झाल्यानंतर आता अंतिम निर्णय नेमका काय येणार आहे हे आपल्याला अजूनही माहिती नाहीये. त्यात परत सरन्यायाधीश बदलले. आता नवीन सरन्यायाधीश आलेले आहेत. त्यांच्या हातात ही केस येतेय का? त्यांची 6 महिन्याचीच मुदत आहे. त्यामुळं निकाल खरोखर म्हणजे कधी लागतोय आणि तो आता पुढच्या टर्ममध्ये तरी लागतोय का? हे आपल्याला माहिती नाहीये. पण काय त्याचं पुढं काय होऊ शकतं? आणि नाही, हे हे निराशाजनक सगळं चित्र आहे. याचं कारण असं, की राज्यघटनेने ज्या व्यक्तींची नेमणूक जज म्हणून, अंपायर म्हणून केलेली आहे, त्याच सगळ्या व्यक्तींवर संशयाची सुई येते सध्या. म्हणजे गव्हर्नरवर येते कारण हो. ते पक्षाप्रमाणे वागतायत. स्पीकरवर येते कारण ते पक्षाप्रमाणे वागतायत. आणि जे आम्ही वर्गात सांगतो, की ज्याच्यावर संशय घेणं सुद्धा बरोबर नाही, ते म्हणजे इलेक्शन कमिशन. बरोबर. त्याच्याबद्दल इलेक्शन कमिशनची नेमणूक कोण करतं? प्रेसिडेंट करतो ऑन द ॲडव्हाइस ऑफ द प्राईम मिनिस्टर. स्वतः म्हणजे स्वायत्त संस्था आपल्या आहे. पित्यालाच तिथे नेमलं जातं ना त्या बरोबर. ठिकाणी. आणि पुन्हा त्यांना काढता येत नाही. त्याला महाअभियोग करावा लागतो सुप्रीम कोर्ट जजसारखा. त्यांना काढता नाही येणार हं. चीफ इलेक्शन कमिशनला. पण 65 वर्षानंतर त्यांना जॉब देता येतो ना चांगला सरकारला. हो, हो. म्हणजे पुन्हा ते आम्ही जसं सुप्रीम कोर्ट जजेसना ते आमिष दाखवलं जातं, तसंच काही ठिकाणी म्हणजे आता कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल आहे, त्याला जॉब घेता येत नाही सरकारी निवृत्त झाल्यानंतर किंवा पब्लिक सर्व्हिस कमिशनचा जो चेअरमन आहे त्याला जॉब घेता येत नाही. मी अखंड सांगत आलेलो आहे वर्गांमध्ये, जे लोकं मला मोठे नेते भेटतात त्यांना, की तुम्ही ही घटना दुरुस्ती करणं आवश्यक आहे, की सुप्रीम कोर्ट जज आणि चीफ इलेक्शन कमिशनर यांना रिटायर झाल्यानंतर 3 वर्षाकरता किमान. जॉब घेता येणार नाही सरकारी. बरोबर. तर ते न्यूट्रॅलिटीला धरून काम करू शकतील. हं. म्हणजे आज आपला स्पीकरवर विश्वास नाही, गव्हर्नरवर विश्वास नाही, हं. इलेक्शन कमिशनवर विश्वास नाही आणि आता सुप्रीम कोर्टावरही विश्वास नाही लोकं म्हणायला लागलेत, की बरोबर. निराशाजनक आहे फार स्थिती. सर, शेवटाकडे येऊयात. म्हणजे आता 23 तारखेला जो काही निकाल लागेल, आपण संभाव्य शक्यतांची चर्चा करतोय. नेमकं काय होईल ते मतदार ठरवणार आहे महाराष्ट्राचा. पण जे काही ठरेल, तुम्हाला असं वाटतंय की पुन्हा एकदा काही कॉन्स्टिट्यूशनल क्रायसिस निर्माण होऊ शकतो? पुन्हा लोकं तुमच्याकडे येतील, सल्ला मागतील, आता काय होतंय आणि काय नाही? हे सगळं पुन्हा एकदा बघायला मिळू शकतं? हो, म्हणजे आता जसं अँटी डिफेक्शन लॉ अतिशय राजीव गांधींनी जो 85 साली 52वी घटना दुरुस्तीने केलं, इतका स्वच्छ आहे तो, की एकाच वेळी 2/3 बाहेर जायला पाहिजे, तर ते बरोबर. वाचतील. आता शिंदे 16च लोकं जर का आधी गेले, तर 2/3 होत नाहीत. मग ते हो. डिस्क्वालिफाय व्हायला पाहिजेत. आता इतकं सोपं आहे की नाही सगळं. बरोबर. आता याच्यातून तुम्ही जर का पळवाटा काढायला लागलात आणि त्याला जर का वकील आणि जज दोघांनी ते हं. खतपाणी घालायला सुरुवात संगनमत केली, झालं. हं. तर हे तुम्ही नुकसान करताय. देशाचं लोकशाहीचं, राज्यघटनेचं सगळ्याच याच्यामध्ये नुकसान होत आहे.
त्यामुळे तुम्ही म्हणता तसं, की विचित्र निर्णय लागले तर लोकं पुन्हा माझ्याकडे येतील. पण मी जे सांगतो ते ऐकतील असं नाही. तर याच नोटवरती आपण थांबूयात आणि तुमच्या लक्षात आलं असेल, की 23 तारखेच्या निकालानंतर महाराष्ट्रातल्या ज्या काही संभाव्य शक्यता आहेत, त्या नेमक्या काय असू शकतात आणि दोनही आघाड्यांना याची पूर्णपणे कल्पना आहे. म्हणजे परवा दिवशी मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत ज्यावेळी अमित शहा म्हणालेले होते, की मुख्यमंत्री कोण असेल महायुतीचा, त्यावेळी त्यांच्या उत्तरामध्ये एक वाक्य होतं आणि ते म्हणाले होते, की "इस बार पवार साहब को कोई मौका नहीं देंगे." म्हणजे जे 2019च्या वेळी सगळं घडलं, फेरआखणी झालेली होती, समीकरणं वेगळ्या पद्धतीनं जुळली होती. तसं काही 23 तारखेला घडतंय का? याची एक खूप उत्सुकता आहे आणि मी म्हटलं तसं, की सगळ्यात पहिला प्रश्न आहे, की आघाडीला बोलवणार जास्त जागा आहेत म्हणून जरी ती 145 पेक्षा थोडी कमी असेल, तर त्यांना बोलवणार की सिंगल लार्जेस्ट पार्टीला? याच्यामध्ये सुद्धा सत्ता स्थापनेची सगळी मेख दडलेली आहे आणि त्यामुळंच कदाचित भाजपला सुद्धा हे माहिती होतं. त्यांनी इतक्या जागा स्वतःकडे ठेवल्या. 150 जागा ते स्वतः लढतायत. काय होतंय ते आपल्याला कळेलच, पण काय होऊ शकतं 23 तारखेनंतर, या सगळ्याची चर्चा आपण सरांसोबत केलेली आहे. आशा आहे की तुमच्या मनातले सगळे प्रश्न, चित्र अ, नक्की क्लिअर झालं असेल. त्याबद्दल तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या आवर्जून कळवा. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमचे अजून काही प्रश्न या सगळ्या संदर्भात असतील तर ते पण नमूद करा. धन्यवाद.